माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट न केल्यानं ओबीसी कार्यकर्ते आता आक्रमक झालेत। नाशिकमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर आता टायर जाळण्यात आले। ओबीसी संघटनांच्या वतीने आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर निषेध करण्यात आलेला आहे आणि या संदर्भातील काही दृश्य देखील समोर येत आहेत। माजी मंत्री छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं नाही आणि त्यामुळे आता ओबीसी कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। तर ही दृश्य देखील आपण पाहतोय। नाशिकमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आता टायर जाळत निषेध करण्यात आलेला आहे। छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं नाही आणि या संदर्भात अधिकचे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी विकास काजळे। विकास, नक्कीच शुभम, जर बघितलं तर आज राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि यामध्ये माजी मंत्री छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्याने ओबीसी कार्यकर्ते आज आक्रमक झाले होते आणि त्यांनी आज आक्रमक होत नाशिकमधील जे काही मुंबई नाका परिसरामध्ये अजित पवार गटाचा राष्ट्रवादी पक्षाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी टायर जाळलेले आहेत आणि त्यामुळे हे जे काही भुजबळ समर्थक म्हणता येईल की ते नाराज झालेले आहेत की ज्यांना ज्येष्ठ नेते जे छगनराव भुजबळ आहेत त्यांना मंत्रिमंडळामध्ये समावेश न केल्यामुळे जे काही समर्थक आहेत ते नाराज झालेत आणि आज जे काही ओबीसी संघटना आहेत त्याचबरोबर समता परिषद संघटना आहे त्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयाबाहेर निषेध नोंदवला आणि टायर जाळून घोषणा देखील दिल्या आहेत। विकास, महत्त्वाचे अपडेट तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।